गुड आफ्टरनून मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. आज तारीख आहे 3 जून 2026. अजून कालचा व्लॉग मी एडिट नाही केला 2 जूनचा. आता करून घेऊया. तर माझे वडील गेले आहेत एका बँकेत, त्यांना पासबुकची गरज आहे. चला निघूया आपण. चला मित्रांनो, गाडी स्टार्ट केली आहे. 12:23 झालेली आहेत. आपण निघूया. मित्रांनो, काल एवढा जोरात पाऊस पडला होता, पण आजचं वातावरण बघा, एकदम सनी वेदर. काल तर एवढं ढगाळ वातावरण होतं, पाऊस पडून पडून अख्खा चिखल झाला होता रोडवर. आज सगळं वाळलेलं आहे. वा त्या बात. चला पटकन निघूया. अहमदनगर बँकेत पोहोचलो आहे. पप्पांना पासबुक देऊ आणि निघूया बाहेर. 1 hour later. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बँकेत आलो होतो. बँकेचं काम झालं आहे, तर आपण निघूया आता. आज मी घरून डब्बा आणला नव्हता, त्यामुळं मी विकत पावभाजी आणली. परशाने मी पावभाजी आणि त्याचा डब्बा खाऊन टाकला, मस्त करून टाकला. गुड इव्हनिंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये 3 जूनवाल्या. तर हे आहे माझ्या बॅगेत असणारं मटेरियल. तो कपडा, तो डब्बा, मोबाईल कवर, ग्लू, काय काय असते. आणि मी शूटिंग गिम्बलनी का काढत नाही आज, कारण गिम्बलच्या वरचा जो भाग असतो मोबाईल अडकवायचा, तो मी विसरलो आहे कपड्याच्या दुकानात. ठीक आहे. ही आहे माझी बॅग, जी मी रेग्युलर वापरतो. आज धुवायला दिली. ही खरेदी केली होती माझ्या मते मी 1-1.5 वर्षापूर्वी, 2024च्या आसपास. आणि ही जी निळी बॅग बघताय, निळी, ही हीच, ही एमआयची. ही 2019 साली मी खरेदी केली होती. 250 का 200 रुपयाला. अजून वापरतोय मी. त्याचा पैसा कधीच वसूल झाला. अख्खा कोरोना काळ बघितला त्या बॅगनी. आणि इथलं एक मिठाईचा बॉक्स होता, कुठे गेला काय माहिती. आमचं बग्गूला बघा, बग्गू बग्गू बग्गू, काय झालं, काय झालं? चल, नको त्रास झाला, झोपलाय. ते मिठाईचा बॉक्स होता, कुठे गेला काय माहिती. हा, इथं लपवलाय. हे काय बघितलंच नाही मी. अरे वाडा, काय बालुशाही. हे बघा मित्रांनो, बालुशाही. खड्डा असतो ना मध्ये, आठवत नाही मला. ठीक आहे, खातो. अजिबात गोड नाही, पिठ्ठा पिठ्ठा सुक्क सुक्क लागते, काय माहिती. काय खास नाही एवढं. ठीक आहे, खाऊन टाकू. टोस्ट केलं. रात्रीचे 1:15 वाजे कोणीतरी गायन गा लागले भाई. झोपेत आहे. 1:15 वाजले रात्रीचे. तर जेवण आहे. ट्रायपॉडने रेकॉर्ड करणे, कारण ट्रायपॉड दुकानावर विसरलो. गिम्बल आहे, पण गिम्बलचं जे पुढचा मोबाईल होल्डर असतो, माउंट करतो मोबाईलला, तो पण विसरलो मी दुकानावर. गिम्बलचा खालचा भाग आहे, काय करू त्याचा. मोबाईल अडकल जागाच नाही. आज जेवायला आहे चपाती, काळे वाटाणे, पापड, गाजर. सॉरी. तर मित्रांनो, आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग अरे 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 थांबा थांबा थांबा, जाऊ नका. 4 तारखेचा व्लॉग मी याच्यातच ॲड केलेला आहे, तो पण बघून जावा. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. आज तारीख आहे 4 जून 2026. तर आत्ता आपण चाललो आहे फर्निचर शॉपिंगसाठी. काही शू रॅक, टेबल वगैरे घ्यायचं आहे. माझ्या घरचे गेलेच पुढे, तर मी पण येतो त्यांच्या मागून स्कूटीवर, कारण मला गिम्बलचं ते पुढचं अटॅचमेंट न्यायचं आहे ना, विसरलो दुकानात. तर भेटूया फर्निचर शॉपमध्ये, बघूया काय खरेदी होते काय नाही. आलो आहे स्कूटीवर. काही घाण पडली, जाऊ दे. स्कूटीलाच घाण झाली नाही का परत, जाऊ दे. चला आपण निघूया. आत्ता वाजले आहेत 10:59. 11 वाजले थोडक्यात. आत्ता आपण अष्टविनायक फर्निचर शॉपमध्ये पोहोचलो आहे. आता बघूया आपण काय खरेदी करतोय ते. सिंगलच आहे सगळं. दाखवा लागले. मला घ्यायचं.
आपल्याला खरं मी दाखवा लावले तुला हा बघतोय ना थोडं छोटं वाटतं छोटं आहे छोटच आहे एका माणसाचं त्या माणसाला पण छोटं पडेल एवढं छोटे काच हे हे काय नाव आहे याच्यात प्रॅक्टिकल घ्या काहीतरी हा. जेव्हा घरी येईल तेव्हा बघू किती आपल्याला एक सूर्य बघू आता हे रात्री बघितले आम्ही पण हा कलर नको म्हणते मम्मी काळा बघू. काळा घे काळा थोडीशी जरासा. तेच घ्यायचं का आम्ही एक सूर्य हा बघतो तुम्ही कॅन्सल करू शकता दुसरा हा choice. फक्त हा चॉईस करतो चालेल. आणि एक टेबल तो चॉईस करतो लयच बारीक होईल थोडं मोठा गेला हा ना हा ठीक आहे तो बारीक कॉम्बो आहे का फक्त हे फक्त table. टेबल आहे ना हा यातलाच घेऊ शू रॅक आणि टेबल आम्ही घेतलेला आहे आता मी फक्त तुम्हाला फिरून दाखवते मॉलमध्ये काय काय मिळतंय ते तुम्हाला मोठे साईडचे बेड कपाट शोकेस ड्रॉवर सोफा सेट देवघर वेगवेगळ्या कलरचे सोफा सेट खुर्च्या टेबल अनेक गोष्टी मिळतात डायनिंग टेबलसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ज्यातलं काही हवं असेल तर तुम्ही अष्टविनायक फर्निचरमध्ये जाऊन भेट देऊ शकता पेमेंट वगैरे जमा केलेलं आहे आपण आणि आता गाडीमध्ये आपला टेबल आणि शिवरक भरलेला आहे जाऊ दे गाडी व्यवस्थित गिअरमध्ये तरी म्हटलं सांगावं म्हटलं या ठिकाणी आपण आपल्या ओमनीला ओव्हरटेक करताना ये घरी जाताना आम्हाला ना एक माठ दिसला त्याचा कलर आणि डिझाईन खूप भारी होतं मग ते आम्ही खरेदी केलं थोडक्यामध्ये त्याची कॉस्ट आम्हाला पडली 500 रुपये बाकी गोष्टी पण होत्या इथे याला जे आचारसाठी आपण वापरतो ते भांडं त्याच्यात मसाले पण ठेवू शकतो असं काही नाही तिथे नर्सरी पण होते तुम्ही प्लांट वगैरे घेऊ शकता असं फ्लावर पॉट पॉन्ड बरंच काही काही गोष्टी होत्या तिथं त्यातला आम्ही हा माठ घेतलेला आहे फॅन्सी डिझाईनमधला त्याची कॉस्ट आम्हाला 500 रुपये पडलेली आहे तर फायनली मित्रांनो आपण हा माठ खरेदी केलेला आहे हा माठ आपल्याला पडला आहे 500 रुपयाला आता दुपारचे 12-12:30 वाजले होते जवळजवळ आणि घरी जेवण तयार नव्हतं त्या हॉटेलमधून आम्ही वडापाव आणि उत्तपा पार्सल घेतलेला आहे तर घरी जाऊन आपण ती वस्तू काढूया जी शूटिंग मी काढली नाही वस्तू घरी ठेवतानाची तर डायरेक्ट आपण तुम्हाला जेवताना भेटू जेवायला फक्त वडापावच होता यार सॅड तर मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे टेबल आणलाय इथं माठ आणलेला आहे आणि ते दुसरा शिवरॅक बाहेर ठेवलेला आहे दाखवणार नाही कंटाळा आले मला जेवण वडापाव तर मित्रांनो तुम्हाला वाटतं असेल दुपारी तर आता वडापाव खात होतो डायरेक्ट रात्री कसं काय झाली व्हिडिओमध्ये तर विषय असा झाला की दुपारी वडापाव खाल्ला मग जेवण झालं थोडक्यात आपलं आणि दुपारी गेलो मग दुकानावर गेल्यानंतर काहीच नाही केलं खास इंटरेस्टिंग शूटिंग पण नाही काढली संध्याकाळ झाली संध्याकाळी पण काही इंटरेस्टिंग नाही घडलं मग म्हटलं शूटिंग खूपच कमी आहे तर म्हटलं नाईट राईडला निघू नाईट राईडला निघालो आहे थोडीफार शूटिंग काढतो रील आली ट्रेंडिंगला ती रील मी बनवलेली आहे ती रील तुम्ही बघा म्हणजे मी या व्हिडिओमध्ये नाही बनवणार त्याची बिहाइंड द सीन थोडेफार दाखवीन मी त्याचं रील बनवणार आहे आज संध्याकाळी ते अपलोड होईल रील ती नक्की बघा तुम्ही मित्रांनो आता रात्रीचे 12 वाजले आहेत 12 वाजून 33 मिनिटं रात्रीचे मध्यरात्री की एक रील शूट करायची आपल्याला जे ट्रेंडिंग त्यासाठी मी थोडंसं घरच्यांना काम लावलं दाखवतो काय काम लावलं तर ते खाण्याची रील आली ती रील मी बनवीन दाखवतो इथं कांदा कापायला लावलेला आहे इथे भेळ आहे इथं आंबा पण कापायला लावणार आहे मी कांदा टोमॅटो आणि काही जेवण पण केले नूडल्स आणि इथं हा जो काचेचा ग्लास दिसतोय
याच्यात पण असं सरबत टाईप काहीतरी करणार आहे. तर अशा प्रकारे ती रील बनवणार आहे मी. ट्रेंडिंग चालू आहे इंस्टाग्रामला. आय होप की आज बनवून जाईल. 1 hour later. नमस्कार मित्रांनो, रात्रीचे 12:30-1 वाजले असतील, मला नाही माहिती किती वाजले. मी चेक करून सांगतो. चालू राहते मी. रात्रीचे वाजलेत 1:33. आत्ताच एक रील शूट केली आहे घरच्या घरी फर्स्ट टाईम. तर खूप मजा आली. या रीलसाठी ही नूडल्स, भेळ, कोकम सरबत, आंबा कापायला लावलेला आहे. घरच्यांना खूप त्रास दिला आहे. ही रील उद्या सकाळी येईल माझ्या मते. आता मी जेवण खाऊन घेतो, भूक लागलेली आहे. आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. कालचा आणि आजचा व्लॉग एकत्र येईल उद्या. 3 तारखेचा आणि 4 तारखेचा व्लॉग 5 तारखेला येणार आहे एकत्रच. आणि 5 तारखेला ही रील पण येणार आहे, ही बनवलेली. ही रील तुम्ही नक्की बघा. थँक्यू व्हेरी मच. रात्रीचे 1:30 वाजले आहेत आणि मी जेवण चालू करतोय. पटपट जेवून घेतो. सॉरी मित्रांनो, मी आउटरो शूट करायला विसरलो आहे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.